अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप जय पवारांनी केलाय। जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीवर पुन्हा एकदा आरोप करत अजित पवारांच्या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय असं वक्तव्य जय पवारांनी केलंय। भोंदू अशोक खरात सोबत अनेक पक्षातल्या नेत्यांचे फोटो आहेत, पण राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच टार्गेट केलं जातंय असं जय पवार म्हणाले। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना सुद्धा काही जण टार्गेट करत असल्याचं जय पवारांनी सांगितलं। दादा गेल्यापासून आपल्याच पक्षाला का सगळे टार्गेट करतात? आता खरातांच्या ह्याच्यात बाकीच्यांचे पण सगळ्यांचे फोटो आले, पण नाही, तिकडंच टार्गेट करा। मग नंतर जेवणाच्या वेळेस त्यांनाच टार्गेट करा। मग प्रफुल्ल भाई, सुनील तटकरे साहेब त्यांनाच, अरे बाबा पक्ष आपला पहिला आपण एकमेकांना सांभाळून घेऊ, मग बाकीच्यांचं काय करायचं आपण करू। त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो की कुठे मनात वाईट वाटू नका घेऊ। प्रफुल्ल भाई नाही तर सुनील तटकरे साहेबांचं ते पण होते जेव्हा आपण हा निर्णय घेतला वहिनी साहेबांना उपमुख्यमंत्री करायचा आणि राष्ट्रीय अध्यक्ष करायचा। जय पवार एक तरुण नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उद्याचे युवा नेतृत्व आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना प्रकट करणं हे योग्य आहे। त्या ज्या भावना ज्या पद्धतीने ते मांडतायत ते पक्षाच्यासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यासाठी, पक्षाच्या संघटनेसाठी अतिशय योग्य आहे। नाही, जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे ना। जय पवारांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे की फोटो अनेकांचे आहेत, भेटलेले अनेक लोक आहेत। मग जसं जय पवारांना वाटतंय की राष्ट्रवादीच्या काही लोकांना टार्गेट केलं जातंय, तसं आमच्या मनात देखील ही भावना असू शकते की आमच्या नेत्यांना पण टार्गेट केलं जातंय। पण मी त्याचं उत्तर स्पष्ट दिलं की कोणी कोणाला टार्गेट जरी केलं तरी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे जनसामान्यांमध्ये ती कुठेही बाजूला होणार नाही, कुठेही त्याला तडा जाणार नाही। मला माहीत नाही याच्या बाबतीमध्ये जय पवार काय म्हणाले याच्याबद्दल मला कल्पना नाही, परंतु मला वाटतं की कोणत्याही प्रकरणामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या पक्षाला टार्गेट करत नसतील, पण तसं करत असेल तर राजकारणाच्या बाबतीमधला ही भूमिका घेतली गेली का याचा निश्चितपणाने विचार। अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल जय पवारांनी पुन्हा एकदा शंका व्यक्त केली आहे। विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालाबद्दल आम्ही समाधानी नाही असं जय पवार म्हणाले। अपघात का घातपात मला माहिती नाही, ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांच्या मनात शंका आहे, प्लेन असं होऊ शकत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे। तर त्याच्यात मी पण तो एक व्हिडिओ टाकला रोहित सिंगचा, विमानात झोपलेला, तिथं पण मी लिहिलं की ह्यांच्यावरती अटक करा, जोपर्यंत कुठली कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना अटक करू द्या। तुम्हाला माहिती आहे जर एक बिल्डिंग पडली नाही तर बिल्डिंग मधला स्लॅब पडला ते तिथल्या कामगारांना नाही तर इंजिनियर नाही उचलत, डायरेक्ट मालकांना उचलतात। जी जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। तपास शीघ्र गतीने व्हावा, ज्या ज्या शंका तपासाच्या बाबतीमध्ये उपस्थित केलेला आहे त्याचाही समावेश तपासाच्या याच्यामध्ये अंतर्भूत करावा। कुणी अनेक लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या, या साऱ्यांच्या शंकेसह तपास पूर्णपणाने केला जावा, तो लवकरात लवकर अंतिम अहवाल यावा। जय पवार हे आदरणीय अजितदादांचे सुपुत्र आहेत। एक पित्याचं छत्र डोक्यावरून हरवल्यानंतर त्या मुलाला काय वाटत असेल, त्याला किती वेदना होत असतील हे आम्ही समजू शकतो। त्यामुळे जर ते तशा पद्धतीची मागणी करत असतील तर मला वाटतं की या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी होईलच। माझं एवढंच म्हणणं आहे की एकदम निष्कर्षाला येण्यापेक्षा पहिल्यांदा चौकशी पूर्ण व्हावी, चौकशीचा अहवाल समोर यावा आणि तो आल्यानंतर मग त्याच्या अनुषंगाने जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे। शेवटी असं आहे की देशामध्ये सर्वत्र चार्टर्ड विमानसेवा सर्वत्र आहे, कमर्शियल विमानसेवाही आहे, काळजी घेणं आवश्यकच आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलेलं आहे हे जोपर्यंत चौकशी अंती स्पष्ट होत नाही तोपर्यंत तातडीने अशी घाईगर्दीने कारवाई करणं उचित नाही आहे। चौकशी अंती जे येईल त्यानंतर निर्णय घेणं उचित राहील। तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानंतर सुनेत्रा पवार नाराज होत्या। सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून तटकरे आणि पटेलांनी दिलेलं पत्र बेकायदेशीर होतं असंही सांगितलं होतं। त्यानंतर जय पवारांनी तटकरे आणि पटेलांबाबत वक्तव्य करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव